मी सुद्धा अमूल्यच्या स्कूलमधून येताना अमूल्यच्या रिक्षामध्ये आली. आता कशाबद्दल गेली होती मी स्कूलमध्ये ते तर तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याच अगोदर इथे काय झालं होतं की मला स्कूलमधून मेसेज आला होता सगळ्यांना की तुमच्या मुलांचे रिझल्ट आहे, तुम्ही बघायला येऊ शकता. म्हणून आमच्या मुलांनी काय दिवे लागले हे तिथे आम्हाला बघायला जायचं होतं. पण जाताना मात्र इथे इतका चिखल होता ना पाण्याचा, मला असं वाटलं तर कन्स्ट्रक्शनचं काहीतरी काम चालू होतं. म्हणून आम्ही कसं बसं त्या मार्गावरून निघालो, कारण आम्हाला पैज जायचं होतं आणि येताना सुद्धा पैज येणार होतं. पण झालं असं की ते तुम्हाला सांगणारच आहे. पण अमूल्याच्याच क्लासमध्ये जेव्हा गेली तर अमूल्याची ॲक्शन बघा, तिच्या चेहऱ्यावर किती छान असं हसू आलेलं होतं. पण ती मॅडमजवळ मस्त अशी खेळत होती. त्यानंतर अमूल्याचा रिझल्टसुद्धा बघितला तर स्कूलला सुट्टीचा टाईमसुद्धा झालेला होता. सगळे मुलं बाहेर आले होते कारण त्यांचे आईवडील सगळे रिझल्ट बघायला आले होते. तर अमूल्या स्कूलमध्ये थोड्या वेळ खेळली. त्यानंतर आम्ही घरी जायसाठी निघालो. विचार तर आमचा पायी जाण्याचा. तेवढ्यात अमूल्याचे काका आम्हाला सगळ्यांना म्हणाले तिघींना की तुम्ही सुद्धा आमच्या रिक्षामध्ये बसू शकता, कारण याच्यामध्ये जागासुद्धा आहे, मुलं फक्त मांडीवर घ्यावं लागेल. मग मी काय म्हटलं की चला आपण सुद्धा बसूया, कारण खूप लांबसुद्धा पायी जावं लागत होतं आम्हाला. मग काय मस्त एन्जॉय करत आणि मुलं त्यांच्या घरापर्यंत सोडवत असं आम्ही मस्त रिक्षामधून घरी आलो होतो. पण येताना इतकं गरमी झाली होती ना, कारण खूपच गरमीचं वातावरण सुद्धा आहे. त्यानंतर इथं आम्ही थोडा वेळ रिलॅक्स झालो, बसलो आमच्या बेंचवरची, जो आमचा नेहमीचा बेंच आहे. मस्त आम्ही गप्पा गोष्टी केल्या. अमूल्यासुद्धा गोष्टी सांगू लागली ती स्कूलमधल्या. बाय.